हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बातचीत प्रणू चॅनलमध्ये। आज आपण मस्त असे तिळाचे लाडू करणार आहोत। त्यासाठी आपण एक वाटीभर इतके तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ घेतलेत। आता जी वाटी तुम्ही पाहिली त्या वाटीच्या मापानेच आपण पुढे सगळे पदार्थ घेणार आहोत। मस्त असे हे तीळ आता आपल्याला खरपूस भाजून घ्यायचेत। अगदी छान असे तीळ इथे भाजून घेतलेले आहेत आपण। आता पुन्हा आपल्याला त्याच पॅन मध्ये पाव वाटी इतके काळे तीळ घ्यायचेत। काळे तीळ सुद्धा मार्केटमध्ये अगदी इझिली अवेलेबल होतात, ते सुद्धा अगदी खरपूस असे भाजून घेऊयात आपण। आता ज्या प्लेट मध्ये आपण पांढरे तीळ काढलेले त्याच प्लेट मध्ये आपण हे काळे तीळ काढून घेऊयात। त्यानंतर इथे एक वाटीभर इतका शेंगदाण्याचा कूट आपण घेतलेला आहे। इथे आपण शेंगदाणे मस्त असे भाजून घेऊन मग त्यांचा कूट करून घेतलेला आहे। हे तिन्ही पदार्थ आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण। आता इथे पुन्हा त्याच पॅन मध्ये आपल्याला एक चमचाभर इतकं तूप टाकायचं आहे। तुपामध्ये साधारणतः 2 वाटी इतका गूळ टाकायचा आहे आपल्याला। इथे गूळ आपण चिरून घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिक्कीचा गूळ या ठिकाणी आपण वापरलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकायचं आणि गुळाचा पाक आपल्याला करून घ्यायचा आहे। गूळ पूर्णपणे वितळला गेला की आपल्याला गुळाचा चिकट असा पाक तयार करून घ्यायचा आहे। इथे गूळ संपूर्णपणे वितळला गेलेला आहे। आता एका वाटीमध्ये आपण पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हा थोडासा गूळ टाकायचा आहे। अगदी चिकट असा गूळ आपल्या हाताला आला पाहिजे, म्हणजे समजायचं अगदी व्यवस्थित पाक तयार झालाय। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त चिकट असा गूळ हाताला लागतोय। आता आपण गॅस बंद करून घेऊयात। अगदी मस्त असा पाक आपला तयार झालेला आहे गुळाचा। त्यानंतर जे मिश्रण आहे तीळ आणि शेंगदाण्याचं ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता आपण गॅसचा फ्लेम आता बंद केलेला आहे। चमच्याच्या सहाय्यानेच हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण गूळ फार गरम असतो। 2-3 मिनिटं आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। इथे आपण अगदी व्यवस्थित असं सगळं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याचे लाडू बनवायचे। चमच्याच्या साहाय्याने एका प्लेटीवर थोडं मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचे, कारण मिश्रण फार गरम असतं, लगेचच लाडू वळता येत नाहीत। त्याच्यामुळे अशा पद्धतीने एका प्लेटीमध्ये आपण थोडं मिश्रण टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपण हे मिश्रण थोडं करून टाकतोय तोपर्यंत ते गार होईल आणि नंतर आपल्याला लाडू वळायला सोपं जाईल। इथे तुम्ही पाहू शकता आता मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे। आता लगेचच आपण याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत। अगदी इझिली हे लाडू वळले जातात। इथे आपण अशा पद्धतीने सगळे तिळाचे लाडू वळून घेतलेले आहेत। अगदी छान लागतात हे वाले लाडू। तुम्ही आरामात 15 दिवस स्टोअर करून ठेवू शकता। खूप सोपी रेसिपी आहे, नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।